शिकण्याचं वय आहे. हलगीवाल्यांसाठी या ठिकाणी बाबूभाऊ पाटे सरपंच त्याचप्रमाणे पप्पू शेठ भूमकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. हलगीवाले उठा जरा, एकदा एक झटका होऊन जाऊ द्या. आणि इकडं डिकॉक अमेरिकेचा काळी लांब परिधान केलेला गोरा गोंटा पहिला अशी तगडी कुस्ती आणि तगडी पंच. तात्या म्हणतात मंत्री साहेब कुठून आले काय कळावं झाले. आज माझ्याबरोबर मराठीतच बोलतोय. भोला आणि डिकॉक. डोंट कॅच फिंगर्स. नो फिंगर डिकॉक. हा, इंटरनॅशनल नियमामध्ये नो फिंगर, फिलिंग इन द मॅट, फिलिंग इन द बाउट असं सांगितलं जातं. आणि कुस्तीला इकडं पुन्हा एकदा सुरुवात झाल्याने डिकॉकनं कब्जा घेतला भोलावरती. अशी एक तगडी कुस्ती सुरू झालेली आहे. पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याचं जाण आणि भान असावं लागते. ते जाण आणि भान नारायणगावच्या ग्रामस्थांकडे आहे. नाहीतर एका रात्रीमध्ये लाखो रुपये कुठेतरी उधळून येऊन दुसऱ्या दिवशी पापाचे धनी होणारे काही कमी नाही. हे सत्पात्रीदान आहे. जरा देणगीदारांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. एका रात्रीत कुठं लाखो रुपये उधळतात हे वेगळं सांगायला नको. हो, अशी कुस्ती आणि परंपरा जपण्याचं जोपासण्याचं काम चालू आहे. नारायण विसावतो ती माती याच्याशी इमान राखण्याचं काम नारायणगाव ग्रामस्थ करतायत. ज्यानं माता आणि मातीशी इमान राखलं त्याला दोन्हीनी कमी पडून दिलं नाही. आईनं प्रेम कमी पडून दिलं नाही. या मातीनं नाव लौकिक धन दौलत कमी पडून दिलं नाही. फक्त नैतिकता चांगली पाहिजे. प्लीज डू ऍक्शन. हिअर इज टाइम लिमिट. डिकॉक, you have to do the any kind of techniques until and unless you will stop the bout and there will be the bout on the point. If you are failed to complete or the fall the wrestling, कुस्ती करा. आणि खऱ्या अर्थाला सज्जन प्रेक्षक मंडळी, मैदान सुरू झाल्यापासून कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही, गडबड नाही. खऱ्या अर्थानं सज्जन प्रेक्षक नारायणगावला सागराला उधाण आलेलं आहे. याच्याही पेक्षा मोठा, याच्याही पेक्षा नियोजनबद्ध आणि मोठ्या जागेमध्ये आकडा शिफ्ट करा, कारण यंदा जागा कमी पडलेली आहे. असे सज्जन प्रेक्षक आणि नारायणगावका कुस्तीवरती प्रेम करणारी मंडळी आहे. फक्त एखादं घरात तयार करा. विभागातला पैलवान ज्याला महाराष्ट्र शासनाला क्रीडा अधिकारी पदी डायरेक्ट नियुक्ती दिली, पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध संत कुमार दिल्ली, अशी 2,51,000 रुपये इनामाची शेवटची कुस्ती होणार आहे. 2 नंबरला महान भारत केसरी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली जमनाडे विरुद्ध रवींद्र कुमार, अशी 2 लाख रुपये इनामावर कुस्ती होणार आहे. डिकॉक साठी आज जागतिक स्तरावरती मारले म्हणजे त्याला वाटतंय टाइम झाला. वेल डन डिकॉक, डू समथिंग. त्याला मातीवरती बघा. ओ भोला कुस्ती करिए, भोला पला कुछ करिए, पला नाही जय जयकार नहीं होती. हो 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 हो. कोल्हापूरचा रण हलगीवाला कागलचा पोरगा आहे हा. टाळ्या करा जरा त्याच्यासाठी. रण हलगी एक कडकडणारी नव्हे. स्टॉप. हा सर 2 मिनिट देतो यांना. लागलं असं. हा, इंग्लिश मीडियमचं एखादं हुडका मग सांगते बघा समजून. आणि आजकाल तेच झालंय खैरे साहेब. आई म्हणती पोरग इंग्लिश मिडियमला शिकवायचं, ICSE ला CBSE ला. पायात पाय गुतून पोरग पडायला लागलं तरी आई म्हणती नको तालमी, खर्चटल, लागल, मोडल. कशासाठी जगायचं ना का जगायचं ठरवून घ्या. मग अशी एक उघडा झालेला बाहेर घेऊन गेला, हे बंद करायचंय म्हणून पोरं तालमीत पाठवायचं. नाही तर 15चं पोरग क्वार्टर लावून गावात हिंडते.
बघा जत्रेमध्ये आपली तरुण पिढी कोणत्या वळणावरती उभी आहे, जरा आजूबाजूला लक्ष द्या. का आणि कशासाठी कुस्ती मैदान. Stop. हो. आणि मग उत्तर भारतामध्ये कुस्ती उत्क्रांत होत गेली. उत्तर भारतातली कुस्ती आणि दक्षिण भारतातली कुस्ती प्रभू हनुमंतानं एकरूप केली आणि तिला आधुनिक स्वरूप दिलं. तिला आपण हनुमंती कुस्ती म्हणतो. समोरच्या पैलवानाची पाठ जमिनीला टेकली की हा नियम तो पराभूत होतो. हा नियम प्रभू हनुमंतानं समज. आणि इकडं नाकाला पट्टी लावतोय. शबास. करा की टाळ्या. काय कुस्ती चालली. शबास. आटी तटीची कुस्ती चालू झाली. हो इकडच्या बाजूला उभे राहिले. खाली बसा. लाल शर्टवाले सरा इकडं. शबास. ओ टिकट आक्रमक होतोय. पैसा नाही. पटाला लागण्याचा प्रयत्न भोलाचा. शबास. पुढची कुस्ती चला. शबास. Stop. कुस्ती सुरू झाली. गुणांवरती कुस्ती लागलेली आहे. शबास. टिकटनं स्टेप डाऊन केला आणि 2 गुणाची कमाई. धन्यवाद.